कालचं जेवण चांगलं झालं पण जरा मसालेदारच होता आहे ना. नाही होता आता काय खूप बदलला असेल. मागच्या वेळी चांगलं दिलं ते जेवण. चांगलं तो पहिला खूप होता तो हा तो चांगला होता मग ते सुट्टीला गेलंय म्हणलं. येणे जरा टेस्टिंग पावडर थोडी मारली होती काय ना, पण जेवलं माणूस लय. हॉटेलला टाकी तिथे साधा टाकी ते पण काय काय नाही टाकी हा मस्त. तुम्हाला सांगू का तसं तर आपल्या घरचं कधी बी चांगलंच जेवण. हा घरचं चांगलंच आहे. कोणाचा फोन येऊ. अरे हॉटेलवाल्यांच. हॅलो हॅलो. नाही जेवण चांगलं क्वालिटी चांगली होती. आम्ही डेपुटी तेच विषय चालू आता म्हणले तुमच्यासारखं जेवण काही कुठे भेटत नाही. हा नाही मापत होतं थोडं तेल आणि ती जरा टेस्ट पोटाला झालं नाही काही, पण ते असं वाटलं थोडं. हा तीच म्हणलं खूप बदललेलं दिसतोय. ते डेपुटी सांगत होते आता त्यांना सगळी माहिती असती कोण गावाला गेलाय कोण शेवाला गेलाय. दुसरं काय आता चमचे मी ग्लास अहो नाही जालन श्यामेनी म्हणते ते काय ते होते तुमच्या बरोबर दोघं होते त्यांनी ते प्लेट आणि ग्लास. नाही नाही आमच्या बरोबर आले म्हणून असं कसं काय? अहो ते ग्लास प्यापुरते इकडं तिकडं घेतले असते, बघा बघा म्हणून. ग्लास. आता ते घेतल्यावर कसं मोकळ्या ग्लासचं काय करायचं त्यांना. त्यांना आहे ग्लास बाटलीचा नाद म्हणजे घेऊन गेले. नाही हो नाही नाही आता मी एवढे गावातले प्रतिष्ठित आमच्या बरोबरच्या माणसांनी प्लेटन 3 नेलं म्हणलं होतं मग ते खापर आमच्यावरच यायचं. नाही डेपुटीच्याच वार्डातले ते पण ते गावातले आमच्याच आहेत ना. काय ते नाही नाही तसं नाही. अहो ते थोडं सांगत बोला त्यांच्याबरोबर बोला. ते कस काय असे डेपुटींच्या वार्डातले. हा नमस्कार. काय म्हणले प्लेटा गेले. आपण ते दोघं आता आमच्या बरोबरच होते. नीट जरा माझ्याला आवाज कमी येतो. अहो वेटरचे भांडणं झाले पण ते असं नाही आणणार. हा वेटर म्हणला का 5-6 प्लेटा 2 ग्लास चमचे. नाही हो तुम्ही काही नका आमच्या ह्याच्यावर आरोप करू. नाही लागणार ते पुरं पेतेर खातेर बरं का पण असं वा हे नाही करायचे तुमचं गोड. लेटापर्यंत गेलं वा. नाही नाही तसं काही करू नका. ऐका ना आधी आम्ही विचारपूस करतो असल्या तर प्लेटा शक्यतो नसणारच आहेत आमच्याकडं. तुम्ही तिथेच बघा वेटरला म्हणा कुठं काही टाकल्या का काय बरोबर तरी मी चौकशी करून सांगतो तुम्हाला. हो हो काही बोलू नका कोणला बोलू नका. घेता ना आमचे नाव तेच ना. हो सांगतो मी तुम्हाला. हा काय चव जायचे लक्ष नाहीत राव त्यांना न्यावं का नाही कुठं. ते होतं ते वेटर सगळं भांडणं झाले. ते वेटरच्या डोक्यात गल्लाच हाणला जालेनी आणि नंतर वेटरला म्हणला तुला दाखवतो बाहेर येतो फक्त. आणि वेटर म्हणला त्यांनीच नेल्यात. मी धुत असताना आले मायापाशी मी पळवलं म्हणला जोरात 100% त्यांनीच प्लेटा नेल्या म्हणला. हा चव जायचे लक्ष नाही का. आता मला सांगा तिथं बाकीचे कार्यकर्ते जेवायला असतात आपल्या विरोध पार्टीचे. ते खडकी खांडाळ एवढ्यावाले काय म्हणते हा आईला हे काय औचित्यवाडीचे सरपंच काय डेपुटी काय मेंबर आयला कुठं न्यावा का नाही लय चव जाय बोय. ते मालक बी असाय चाटळ ना सगळ्या दुनियात करीन हाक म्हणते डेप्युटीने त्यांनी तो प्लेटा चोरून नेल्या. आहे तर स्टीलच्या पात्र्याचं लोखंड पण जस काय सोनं चोरीला गेलाय म्हणून अवघड तो प्रचार होतो ना हॉटेलचे. मग चला आपण जेवायला गेलो. चला बरं काठाळ्याकडे बघू काय केलं यांनी बघू आपण. चला इकडेच असते ना आता गाव. सदा भाऊ का ते पोऱ्याचं दुकान तर बंद आहे. आलो काय द्यायचंय. आला बघा आला काय द्यायचं? इथे असं इथे तुझ्या मध्ये राह बाबा. दुकानात जी नाही तीच मागायला आलोय आम्ही. होय हा ही काही नाही तसंच न्यायला आलो. होय हा. काय द्यायचं तू आणि जालेनी काय औचित्यवाडीचं नाव घालायचं ठरलं काय रे. मजी रात्री जेवले खाल्ले, पेल्ले चांगले होतं ना रातचं जेवण. हा भारी होतं. भारी होतं ना. रस्सा वर पितो रस्सा वर पितो. हा प्लेटा बी आणता का. अरे, जिथं खातो ते आवडल्यावर भांड ती चावून नसतं खायचं. नाही हो काय 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 बोला ना. मग घेऊन नसतं यायचं. नाही कोणी आणलं. वेटरचे बघा बघा भामट्या वेटरचे तुम्ही भांडण आले ना ते काल तुमचं. नाही नाही मग जालेची झाली खरखर उची नंतर शेवटचा रस्ता मागण्यावरून ते म्हणला किती रस्ता घ्या तुम्ही. अरे रस्सा घ्यायचं बी लिमिट असतं ना. तुम्ही 2 अंड्या खाल्ल्या तरी रस्सा मागतात अजून परत हांडी भर रस्सा. रस्सा काय पिय नाही का काही.
ती चहाला पित होता मी नाही हो. ए, झाले तुम्हाला माहिती नाही, याचं पोट किती मला आधीच मुळ्याचा त्रास आहे मी कायला खाऊची अरे तो हाडकापेक्षा रसाच लय पितो तू टाका घालून घे ना तीन निराळा मळ्यात मळ्यात नुसतं म्हणायचं मुळव्यात आणि मुळव्यातापर्यंत जावंच तर खराच आणायचा. हा त्या आणल्या असल्या तर झाल्याने आणल्या असत्या पण मी काय पाहिलं नाही 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 उंदराला मांजर साक्ष ज्या आवाज आल्या डोकं चालत नाही ती येडे सल्लागार इथं ड्रायव्हर आहे अरे काय आण हवा आणि काय नाही हे तरी कळायला कळायला पाहिजे. पाहिजे ना अक्कल पाहिजे ना आपण जे जातो जेवतो खावतो कशाला आणायच्या बरं कान ठाळल्यावर तुला समजेल का कोणी खरं आणलंय? खरं बोल ना आणलेत खरं का खरं तुम्ही? सांग नाही हो. आणल्यात का? नाही. आणल्या असल्या तर मी म्हणतोय जाल्याने आणल्या असत्या आणल्या तर नाही श्याम आहे ना श्याम म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे रात्र रात्र म्हणजे काळा ह्यो एकदम काळो की रात्र आहे. शिव कबूल नाही होणार. नाही चला व्हायचं, श्याम नाही याच्याकडे चला जाले- जालेकडे चला याला घेऊन जालेकडे. चालायचं का? हा. याला नको नको याला नको हा, इथे. ये तिथून डोळे हा, मारीन. डोळे मारेन तिथून येऊ. पुढे सापडायचा जाल्या काय नु हा. काय जाल्या काय पुढे पाटाकडे गेला काय त्याचाच आवाज आला आला खैसाचं नाव घेतात खैस आला. काय आलं खैस कुठं आलाय खैस नाही म्हणलं. नाही म्हणलं ते वैश्वास हा, वै- जेवलेलं आग सांडलं होतं काही नाही अंगावर नाही सांडून दिलं मी साधा भाऊ नाही होय झालंय. हा? काल तुम्ही 23 रोट्या आणि 2 हांड्या चिकन खाल्लं तेवढं पोट नव्हतं भरलं का? नाही माझं भरलं होतं पोट भरलं होतं. हा मग वेटरला हाणला ताटल्या घेऊन आले कुणी नाही बुवा नाही. हा मी कशाला आणू वेटरला तू श्याम्या राशावर रसा मागत होता श्याम्या राशावर रसा मागत होता त्याचे भांडणं झाले असले तर मला काय माहित बुवा अरे हा, ह्यो कुठं तुला जेवण? नाही हा, आवडत मटण, नाही, नाही नाही. जास्त. नाही नाही एक तर मला आधीच मुळ्या दे आयो श्याम्यानी त्याचे डायलॉग याला व्हॉट्सअप करून पाठवले का काय दोघांचे सेम आले Same आले. मुळ्यात आणि रस्सा श्याम्या मागत होता ते म्हणतो जाल्या मागत होता शिक्रापुऱ्या. कोण तुला मुळे आहे का तू कधीच कानाव नाही कान मी आपलं का झाकीत मुळ्यात असते त्याचं झाकीत उघडकीत मुळ्यात आहे. मुळ्यात आहे. आ, यांना दोघांना वेल्डिंगची मशीन आणावं लागणार आहे तेव्हा यांचं मुळव्यादाचं दुखणं मिटणार आहे पण टाके घालून नाही जमणार तुम्हाला पण झालं काय एवढं झालंय आम्हाला? काय एवढं त्या हॉटेलवाल्या मालकाचा फोन आलता काय? तुम्ही त्या वेटर संग वेटर भांडण केले तो वेटर भांडे घासत होता तिथून तुम्ही प्लेट चमचे ते उचलून आणले ते वेटर Glass! ग्लास Glass आणले सुद्धा तो पाच. ए सदा भाऊ डेपुटी हा. मी मला काय सला अनुभव भांडे मला काय करायचे श्याम्याने आणले असले तर श्याम्याकडे बघा आपला हे नाही याला स्टीलचं भांडे आहे ना वर्ज केले डॉक्टर याला जर्मलचंच भांडे लागत बिनला आणि त्याला आहे ना त्याला तर खापराची गाडी दिली पाहिजे तुम्हाला दोघांना आहे ना तुम्हाला स्टीलचे भांडे आवडतच नाहीत अरे बिनलाजा हो गावाचं नाव जाईना आपल्या कायम जावं लागत तिथं दुसऱ्या विरोधी पार्टीचे लोक गेले म्हणजे तुमच्या त्या पार्टीनं भांडेन ते चोरून नेले साधी चव नाही जायची तुमची नाही जायची तर आमची तरी जपाना. कोण घेऊन आले यांना हा सदा भाऊ वतनदार डेपुटी अवचितवाडीचे पण मला काय सांगता एवढं मला काय त्याचं पडलंय भाऊ आपण आणलेच नाही म्हणल्यावर प्लेटावले तुम्ही दोघं चोट्टे आता एक काम करायचं ते हॉटेलवाला मालक म्हणला मी जोडून आणणार आहे ना त्याला म्हणायचं तुला काय करायचं ते कर आणि तू कसं काढायचं ते काढ. हा हो याला हा कुठे आहेत प्लेटा मला प्लेटा कुठे आहेत? मला नाही माहित प्लेटा अरे देऊन टाका ना कमी ॲडम करता. हा. श्याम्याला विचारा श्याम्याकडे असलं तर मला काय विचारतो भाऊ होऊन आवाज दिला तुम्हाला तर तुम्ही माऊच वर लगेच तंगडी करायला लागली म्हणजे हा, तर याला तुम्हाला म्हणलं होतं ही घाण नका नेऊ हॉटेलवर आता आता परत जर ते जरा हॉटेलमध्ये आले तो वर टंगडी करायला म्हणजे हे आपण खाऊन पिऊन चोऱ्या न्यायचं तर करीत न्यायचं. आहे. बरं बघू त्या हॉटेलवाला सांगू हा, हो. चालून तू आहे ना तू तुम्ही असे वाटणार नाही त्या हॉटेलवाला सांगतो काय हा सांगू तर मी काय सांगता? काय करायचं ते कर म्हणून तुला हा हॉटेलवाला म्हणतो मी काय आलीच्या आईला काही ना काही कुठाने काय समजाना काय हो सदा भाऊ कुठे चालले सुगंध तुला किती वेळा सांगितलं सदा भाऊ म्हणत नको जाऊ तू वतनदार घराने बरं वतनदार कुठे चालले तुम्ही असं बरं वाटत त्या वतनदारी पायी काही तोटा झाला आणि तुम्ही आम्हाला पार भाऊच्या लाईनीत उभं करायचं भाऊ दादा मला नाही आवडत बरं चुकलं वतनदार चालले कुठे ते तर सांगा ते एक जरा लचंड माग लागले तुमच्या मागं लचण लागलं होय काल डेपुटीन आम्ही असं बसलो हा झाले शामे होते म्हणले काय राव आमच्या तोंडाला नुसतं चाळका सुटल्या जरा तिखट खाऊ घाला नेलं त्यांना तिकडे ढाब्यावर जेवायला कोणाला झाले शाम्याला आम्ही बी होतो
हा बरोबर आहे भाऊ, ते माणसं आहे ते लगेच घेऊन गेले. कधी मला नाही म्हटले चल सुगंधा आपण जेवायला जाऊ म्हणून. नाही तुला म्हणलं असतो, पण आता घडी घडी माणसं बाया माणसाला सेपरेट नेणार आहे आपल्या वार्डातल्या सगळ्या. कधी पण संक्रांतीला बर झाले ना आता संक्रांत. पुढल्या संक्रांतीला तिथं वाण द्यायचा घ्यायचा कार्यक्रम करू आणि तिथं पण हा मध्ये घालता येईल संक्रांतीला मध्ये नॉनव्हेज खाऊ घालता येते. बर जाऊ द्या. हा मग काय झालं? त्यांना नेलं हॉटेलमध्ये, त्या वेटर बरोबर रस्सा वाढण्यावरून भांडणं काढली नी. कुणी शामरावने चालू नाही. ह्यो म्हणतोय त्यांनी रस्सा मागितला आणि त्यो म्हणतोय यांनी रस्सा मागितला आणि ते वेटर बरोबर भांडत बसले आणि नंतर त्याला म्हणले दाखवतो तुला हिसका. आता का मला वाटलं मिटून जाईन, मारी तीन एखादी झापड. त्यांनी मारामाऱ्या नाही केल्या, मग प्लेटा आणल्या हॉटेलमधून. प्लेटा आणल्या, राईस प्लेटाच्या अशा मोठ्याल्या प्लेटा, ग्लास आणि ते राईस खायचे चमचे आणलेत त्यांनी. पण आता कबूल व्हायना ते. त्यांना आता माहीत नाही त्या हॉटेलवाल्याचा म्याव नाही PI. काय सांगता? ते कोणत्या सोन्याचे स्टीलच्याच प्लेटा, पण त्याला वाटतं आता सोडून दिलं तर म्हातारी मेल्या दुःख नाही, काळ सोकन. आज प्लेटा गेल्या, उद्या हे माझे काही पातेले नेतेन, हांडे नेतेन, काही नेतेन. तो म्हणला आता सगळ्या गावात झडतीच घेतो. आता त्याच्या पुढे सोन्याच्या प्लेटा आहेत, पण ज्याच्या इथं निघतेन राईस प्लेटा निघल्या का त्यांना ते सोनकिडा राईस खायला जेलमध्ये. अयो म्हणजे तुला सोनकिडा राईस माहित नाही? नाही. यो जिरा राईस असतो, हा. राईस प्लेट मध्ये जिरा टाकी देत भातात. म्हणजे मला पण जावं लागेल. आणि जर अटक झाली तर जेलमध्ये ते तांदूळ निवडीतच नाही, आला कट्टा का पातेल्यात त्याच्या सोनकिडे असतात. एवढे निवडीत कुठं उपनीत कुठं. मग त्याला म्हणतात सोनकिडा राईस. काळा काळा सोनकिडा असा फुगून फ्राय होऊन येतो, समजत नाही. तुम्ही पण त्यांच्या असं घरी विचारायचे ना भांडे कुठे आहे म्हणून. ते त्यांना विचारला आता आम्ही झडती घेणार का, पोलिस येते झडती. मग त्यांना 2 ठोके लावले ना, ते बी सांगते कुठे ठेवल्यात प्लेटा, असत्यान कुठं तरी भेटत्यान. 5-6 प्लेटाची गोष्ट नाही, पण चव मात्र जाणार आहे. आणि हे दोघांना आलेबाई ठाण्याचे पोलिस आणि गेलेबाई जाळीच्या गाडीत घेऊन जाऊ का. भेटले तर सांग त्यांना द्यायला. भाई कुठे गेला आता हे माणूस? काय रे सुगंधा? हो कुठे गेले तुम्ही? घरी थांबता येत नाही का माणूस आल्यावर? म्हणजे घरी थांबाय कोण माणूस वाट बघायची माणसाची? जरा भांडे जरा अरे हे कशाला मला भांडे? कशाला म्हणजे? आता हे घ्या आणि एकमेकाला वाजवत बसा गावभर. अहो मला काय म्हटलं तुम्ही, तुला नवीन भांडे आणून दिले म्हणे विकत, पोहे खायला आम्हाला, आम्ही तर 17 वेळेस येतो तर. आणि काय हे हॉटेलमधून चोरून आणले ना तुम्ही? कोण म्हणलं हॉटेल मधून आणलीत? काय का असा ना सुगंधा, पण राहू दे ना, तुला लागत होती ना. काय का असं ना म्हणजे? अहो तुम्हाला म्हणजे गावामध्ये पोलीस येणार आहे. अन पोलीस काय करतात मग? काय करतील? दंड घेऊन हाणतील ना मागून, तेव्हा तुम्हाला काय पोलीस काय करतात ते. पोलिसाला काय माहितीये सुगंधाकडे भांडी आहेत म्हणून? आमच्याकडेच माहित नाहीत तर तुझ्याकडे कधी माहित व्हायची? ते नका सांगू मला. तुम्हाला 2-4 दंड जर पडले ना, लगेच तोंडवर करून सांगाल ते सुगंधाच्या घरी भांडे. म्हणजे माझ्या नवरा मला काय आमचं माहेरच काढून दिला असे उद्योग घातल्यावर. नाही आतापर्यंत तुला कानावर आलं का जे आले तुझे नाव सांगितले म्हणून भांडीत म्हणून आलं का? अहो आतापर्यंत असं कधी काय झालं नाही. तुम्ही एखादी गोष्ट केली आणि माझं नाव घेतलं नाही, कारण नसताना मी गुंतलेली. आणि त्यात वतनदाराला माहिती म्हटल्यावर मग तर कामच झालं. ते वतनदार मला म्हणे गावात पोलीसवाले येणार आहे आणि ते सगळ्यांची झडती घेणार आहे म्हणे. हे भांडे ना तुम्हाला राहू द्या, परत असे उद्योग आहे ना माझ्या घरी घेऊन यायचे ना, पहिलेच सांगते. अरे या भांडे राहू दे तुझ्याकडे, मला काय करायचे भांड्याचं? ते गपचूप ते कोणाचे आणले चोरून चारून नेऊन दिले हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये कुशाल जेवायला गेले होते का भांडे चोरायला गेले होते? जेवायलाच गेलतो. अहो सारखीच तुम्ही ते काळू बाळू तोंड घेऊन तिथे जेवायला गेले, भांडे चोरून आणले चोट्टे कुणीकडचे. राहू दे तुला, जाओ. मी काय करू बोय ह्या भांड्याचं? श्याम भाऊजी पेटीत होते का काय? मला गाडी लावित होतो. काय म्हणतो? काय माझी हे धर भो, पोलिस येणार आहेत म्हणले आणि पकडून इकडे नेणार कुठे आहेत. ठेवतो दुकानात गेडा बिडा झाला का? मला नको सांगू भाऊ. हे भांडे आणि ते तू तू येडा झाला काय येड्या? काय कोणी पाहिन ना. नाही काय येडा झालो येड्या? सुगंध म्हणली पोलीस येते ना, मग केस भांगडी होईन मग आपण गुततो. अय चमचे 6 होते ना, 3 कसे राहिले? हा किती एक बघ, अजून कुठे 2? मला काय माहित हो, तिने एवढेच आणून दिले भांडे. सुगंध 2 चमचे ठुले काय मग नवऱ्याला आणि तिला?
ठेवला असेल मला काय- आयला मग सगळे द्यायचे ना राव दिले तर. पण मला काय म्हणायचं, काय तिने काय दिले तुझ्याकडे आणून? काय आला म्हणजे ती घाबरली. ती म्हणली पोलिस जर आले ना सगळ्यांची धडती घेणार आहेत. अरे झडती घेतली तर आपल्या दोघांच्या घरची घेतील, आणि एवढ्या भांड्यासाठी पोलीस खायला येतील. सदा भाऊनी त्यांनी केस केली. हा हा आणि जाळीची गाडी येणार आहेत. मग ते म्हणले लाईट प्लेट आणलेत ना. मग तू एक काम कर, आपण आहे ना सुगंधाकडे ठेवूया भांडे, तेच व्यवस्थित राहतील. नाही तर ना भाऊ हे सापडे तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. तू चल, मग तिला तर म्हणत होतो ती नाही ठेवली. आवडची ती, चल तिला आपण बरोबर ठेवायला लावू. काय झालं सुगू, कमी डोक्याला हात लावून बसली? तुम्ही आले का ते परत भांडे घेऊन माझ्या इथं? उठा इथून, पहिले निघा इथून. तुम्ही दोघं पण इथं थांबू नका. जा बरं. झालंय काय मला ते सांग आधी. अहो, तुम्हाला माहिती का त्या हॉटेलवाल्या जर ते काय म्हणतात ते IPS का PS काहीतरी म्हणतात ना, PSI. PSI त्याचं कोणतरी पाहुणा आहे ना, PSI मग? गावामध्ये येणार आहे. तुम्ही ते भांडे चोरून आणले, माझे तर कशाला आणून ठेवले? तुम्ही जा बरं इथून. अरे ते PSI तेवढंच काम आहे का प्लेटा शोधायचं? तिकडे मर्डर बघन, काही चोऱ्या बघन का हे बघन? अहो पण त्यांचं असं म्हणणं आहे, आज भांडे गेले, उद्या गल्ल्यातून पैसे नेले, त्यांचे त्या फोटोचे दागिने काढून नेले, मग ते थोड्या चोरीपासून ते तुम्हाला मध्ये घेऊन जातील ना. आणि तुम्ही ते चोरून आणले, मग ते 100% इथे येतील ना. हो नाही नाही ते येत नाही, तू टेन्शन नको घेऊ. तुला मी सांगतो देऊन ना, टाक, अजिबात देऊन टाक. नाही, आपण- अजिबात तू घाबरूच नको. मी तुला सांगितलं ना, काय होईल माहिती का, जरी आले ना तू संशय कोणावर आहे, जाल्या आणि श्याम्या. होय. आमच्या घराची जडती घेऊ दे ना, आमच्या घरात नाही जे हा, नाही जे. आमच्या घरात बघा. हो तुम्ही ते घ्या आणि तिकडे ते आपल्याला पाटाचं पाणी त्यात सोडून द्या, पण ते माझ्या इथं काही देऊ नका. तू ठेव घरामध्ये, काय होत नाही त्याला. चल रे जाल्या, उगा काय उगा आपल्या राहू दे, चल. आणखी काय डोक्याला ताण आहे, शामराव? ओय! अगं राहू दे ग, राहू दे ना. तू काय ते टेन्शन घेऊ, टेन्शन घेऊ नको. लागन ना काय? अयो ते भांडे सदा भाऊ आ, ऐका सुगंधा, अरे कशाला भांडे घ्यायचे? या दोघांनीच माझ्याकडे भांडे आणून दिले. माझा आणि या भांड्याचा काही संबंध नाहीये. बघितलं का सदा भाऊ, चोरी केली एकाने, मुद्देमाल लपेला एकाकड. 6 रुपये. हा काय संबंध नाही मग? 6 रुपये काही संबंध नाहीये. मग या प्लेटा, अरे तो विचारायचं ना सुगंधा, एवढी हुशार बाई, गावचं नाक हे म्हणले डेपुटी मागायचे, आणि तुझ्याकडे कस काय प्लेटा या? काय संबंध नाही माझी. भाऊ. ही बाई म्हणली होती मला हॉटेल सारख्या प्लेटा लागत्यात म्हणून. हा मग मी काय म्हटलं त्यांना की मला तशा प्लेटा आवडतात हो. मी काय म्हटलं का चोरून आणा म्हणून. सदा भाऊ, हा, त्या सुगंधताईने सांगण्यापेक्षा यांच्या डोक्यात काय की त्या वेटरची जिरवायची, प्लेटा गेल्या म्हणजे त्या मालक वेटरला धरीन ना, त्याच्या डोक्यात ती काहीतरी खोडी करायची. अरे नालायक हो, त्या प्लेटा येतात 200-300 रुपये सगळ्या भेटत्यान. तेवढ्या पायी चव गेली ना, तुमच्या आयुष्याची चव जाईल आणि अरे. आपल्या गावाची चव जाईल. तो म्हणला होता 6 प्लेटा 6 चमचे गेले, तिथे चमचे 4. दोन्हीच्या करायची हा काय संबंध? अहो रात्री तुम्हाला सूद होती का? तुम्ही किती पिले होते? एवढे 4 चमचे आणून दिले होते, 5 प्लेटा आणि 2 ग्लास होते. मला नाही आता, माहित. ए, मी चाल- नालायक हो, एक काम करा, आता साऱ्या गावात मिरीत नका बसू, गपचिप पिशीत घाला, गपचिप न्या, त्या मालकाची माफी मागा आणि त्याला तिथं नेऊन द्या. म्हणा आज झालं चुकून आमच्याकडून, वेटरचे आमचे भांडण झाले त्याच्यामुळे आम्ही आणले होते ते जिरायला. कोण आम्ही? मग डेपटी नाही तुम्ही द्या ना, तुम्हाला फोन आलता ना. एक काम करू. कान सळ फोडू का? त्यांच्याकडे सगळं CCTV मध्ये भोरा काळा सगळे आहेत, आणि त्या राईस प्लेटच्या प्लेट आहेत, त्या लवकर द्या. त्याला संध्याकाळी कमी पडत्यान, नाहीतर पोलिस येते आणि तुला घेऊन जाते. मग हे जिरा राईस तिकडं राहील आणि तू सोनकिडा राईस खायला सबजेल. बस ते मालकाचं मन मोठं आहे, असू त्यांनी नका. फोन करून सांगितलंय. नालायक हो, तू जर पोलीस स्टेशनला गेला ना तर चोरीची केस लागल आणि आतमध्ये जातान तिथं प्लेटा नाही, जर्मलच्या प्लेटात खावं लागल. मग एकदा ना यांची जिरलीच पाहिजे, नाही तरी तू पण आरोपी आहे ना हो सदा भाऊ? आणि हे त्या बघा, ठरीतेन पोलीस आरोपी कोण मुख्य असं आरोपी सगळं ठरीतेन. आणि चोरी करणाऱ्यापेक्षा त्याचा मुद्देमाल लपवणं आणि मुद्देमाल ठेवणं हा पण आरोपी असतो. त्याच्यामुळे इथून पुढे यांच्याकडचं काही घेत नका जात जाऊ. हो डेपटी, हा. तुम्ही त्या वेटरला त्या शेटला फोन करून सांगा ना, काय? आम्ही गेलो का हाणू नका म्हणून. ते सांगतो मी, ते सांगतो. मग फोन लावतो. एवढं सांगा, हा. फक्त कमरात 2-2 लाथा घाला, म्हणते यांचे लय डिले नका करू. आणा 2च लाथा. हॅलो, तुला एक डेअरी हा, तर मालक. घातली पाहिजे पुढून. काय झालं, पोरांकून झाली चुकी, त्या वेटरचे त्यांचे भांडणं झालते, त्यांनी प्लेटा आहे ना त्याची वेटरची जिरायला आणल्या होत्या. पोरं तसे नाही येत, ते दोन्ही बी पोरं नाही, मग आता थोरडे झालेत ते. पण आता काय आहे,
पर्याय नाही आता त्याला काय म्हणतात ना ती सवय जात नाही. दोघं आले ना ते प्लेटा देते त्या वेटरला बी दापा म्हणा भांडण तर नको करू नको आणि तुम्ही बी त्यांना काही बोलू नका. अहो 2-2 लाथा घाला कामरा. अहो नको ना सदा भाऊ, मग आम्ही नाही नेऊन देणार. त्याला तरी काय करणार आहे? जा रे, जा. पदराच्या आडलं पिऊ आपण जाऊन देऊ. माझा काय संबंध? जा पटकन आता, जा पटकन. जाऊ चला सदा भाऊ आता इथून पुढे पार्ट्या आपल्या दोघांनी जायचं आणि खायचं. लोकांना नाही नेत. नाही हो, आम्ही नाही नेणार. मला अडका आणू खाली टाकलेले. चला हाटीलचे गल्लास घेऊन चला. अरे शामराव हे काय करतोयस? अहो काही नाही दाजी, ती एकच नेमकं पुढं आलाय असं म्हणलं जरा कापून टाकाव. अरे सलून मध्ये जाना, चुकलं तर नवीन फॅशन होईल तुझ्या चेहऱ्यावर. हा राव, जायचं टकला पडून मध्येच कुठं तरी. तुला माहितीये का, दाढी करायला जर कधी चूक झाली किंवा कपडे शिवायला चूक झाली तर ती मार्केटमध्ये नवीन फॅशन येत असते. असे होय. हो. बरं ऐका ना, हा बोल ना. तुम्हाला कुठं जायचंय का? नाही नाही ना, एक काम करा, मला ना थोडं राहुरीला जाऊन सामान आणायचे. ते व्यापारी परत दुपारी बंद करतो. बर. तोपर्यंत थोडा वेळ इथं बसा. आणि गिरायक आला तर द्या ना. अरे जमल का माल द्यायला? हा बरं आहे, नवीन लग्न झालं तेव्हा अक्का होतं बरोबर दुकानात येऊन बसायची. अरे आता जुना झालो, असे होय. वय काही झालं आता. अडचण आली तर फोन करा मला, मी भाऊ बर सांगतो ना बर तुम्हाला. बर ठीक आहे ठीक बाकीच्या आहे. किमती आहेतच सगळ्यावर. बरोबर बरोबर. हा, या तुम्ही आत, मी जातो. चल एक प्रयत्न तर करतो मी. हा, काय किराणा हरकत. दुकान चालवायचं मेवण्याचं. बसा बसा बसा. आणि शामराव लवकर या जरा. या आलो एक अर्धा तासात. कुठे चालले? अरे मी तर राहुल जाऊन येतो. ते दाजी देते ना तुला. उशीर होतो थोडा. बरं चालतं. काय दादी लयच माल भरला रे शामराव दुकानात, तरी गेला माल आणायला राव. मग आता मग किराणा आहे शेवटी. अरे किती आहे त्याच्याकडे खायचे आयटम, गोळ्यान बिस्किटन किराणा. येत देता हा घे ना राव. ओके. दादी हा. माझीत बसतो चाय घेऊन द्या ना येत. अरे भूतका बाप आहे. दाजीबा हा सुगंधा. तुम्ही आज दुकानामध्ये शामराव कुठे गेले? शामराव गेले राहुरीला. का बरं? ते शामराव म्हणे आता मला थोडंसं होलसेलरकडे जाऊन किराणा आणायचं आहे, दुकानात जरा भांडवल कमी पडतंय, ते गेले आणायला. ते आता मला किराणा न्यायचं होतं, मला कोण किराणा देईन सांगा बरं. काय पाहिजे घे तुझ्या हाताने. अहो मी कसं काय हाताने घेऊ दाजी, तुम्ही द्या मला मधून काढ. बर 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 देतो. आधी एक काम कर, पहिले म्हैसूर पाक का. नाही मी गोड खात नाही. एक का ना. अहो माझं किती वजन वाढत चाललंय दाजी, त्याच्यामुळे मी गोड नाही खात. जाऊ दे ते द्या. बर बर ठीक आहे बोल तर एक काय काम देऊ तुला. करा, सह्याद्री चहाचं पुढं द्या एक. सह्याद्री चहा देऊ हा. तुला एक. बिस्किटचे पुढे द्या, पार्ल्याचे 2. ते 2 पुढे. अजून निर्माचे पाकिट द्या एक. साबुदाणा द्या. दादी मी होता मदतीला. नको रे नको येऊ. 5 लिटरच्या तेलाची कॅन आहे का? तम बघतो. साबुदाणा द्यायचं ना तुला. हा साबुदाणा काय उपास आहे काय घरी? नाही मला लागत असतो अधून मधून खायला. बर बर मला वाटलं काय उपास धरते तेलाची काय. कॅन आहे, गोड तेलाची. गोडतेलची कॅन नाही ना. नाहीये का? नाहीये. बरं मग एक काम करा, मला गावरान तुपाचा डबा द्या मग एखादा. गावरान तुपाचा डब्बा देऊ. हा गावरान तुपाचा डब्बा 2 मिनिटं थांब जरा शोधतो. हा त्याच्यामुळेच मी दाजींना म्हटलं तुम्हाला काही सापडायचं नाही. दाजींचं पण लईच चाललं. नवीन माणूस आहे. आणि तू काय करतोय कामधंदे सोडून? असलंय. नाही ते डेपुटीन बरं तुला बाहेर सोडलं असं. तुम्हाला देत होत नाही राव. बस काय देख होत नाही. बसला असं चॅटिंग करतो, मोबाईल पडून बघ समोरून. काही तर ध्यान. हा अरे किती दिवस लोकांकडून डेपुटी एवढं घरात भरून ठेवता ना खाण्यासाठी, तरी तुझ्या अंगावर मार. अहो द्या हो दाजी लवकर. हा आलो सुगंधा ग. हे ना तूप सापडत नव्हतं ग. बरं द्या चला एवढे. पण हे प्रमाणात का बरं का, वजन वाढेल परत तुझं. बरं दाजी किती पैसे झाले हे सगळे? अगं सुगंधा तुझ्याकडून कसले पैसे घ्यायचे? मेवणीकडून पैसे घेतल्यावर पाप नाही लागणार का मला? अहो दाजी तुम्ही सांगा, असं कसं एवढं सामान न्यायचं पैसे नाही द्यायचे? अगं सुगंधा तू घेऊन जा ग किराणा. तू माझी मेवणी आहे ग, मला काळजी आहे ना तुझी. अहो पण माझं जर घरचं किराणा दुकान असतं ना तर तुला इथं यावंच नसतं लागलं. काय घरपोच किराणा झाला असता का तुझ्या. असं हा बरं द्या चला. घेऊन जा दाजी, तू. हा बोल ना. तुम्ही देताय बरं का, मी तुम्हाला किराणा मागितला नाही. घेऊन जा ग. हा द्या. दाजी आहे ना तुझ्या माग भक्कम. द्या. याला पडाला? पिशवी नाही का आता काही? पिशवी देतो ना. धर आता काय मी जाऊ दे, तर आता पहिल्यांदा- जाते घेऊन. सावकाश जा पडल ते. हा काय ठीक आहे. जेवला का? हा, जेवण आपलं तुम्हाला माहिती. डेपुटी घर म्हणलं तुपातला ऊन पडायला लागले बोल कीच. आले का? हा बरं झालं आले. अरे काय शामराव अर्धा तासात येतो सांगून 1 तास तिकडेच बसला टाइमपास करत. अहो, गर्दी असती तिथे बी. अरे Order दिली फोन तरी- करायचा, मी अर्धा तासात उशीर लागेल दाजी मला यायला म्हणून. जर काय बोर झाले का तुम्ही? नाही लय ना. कंटाळलो मी.
झालं बोल लगेच मी म्हणायचं का लगेच तुम्हीच म्हणायला लागली त्यांना येतात आजार बसायचं सवय नाही तरी ना. सुद्धा यादी देऊन आलो म्हणलं भाऊ मेवणा बसवलाय गाडीवर पाठवून दे मला माठी मागून गाडीत टाकून. बरं आता नाही काही काम नाही आता काय नाही काय तुम्ही जाऊ आता शकता. बस धुवाताले कंटाळलो मी चाललो बाबा बरं 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 हा, ये. काय म्हणते काय ना हो. गिरेक बिरेक चालतं काय? हा पोरं सोर आले होते हा पण दाजीची मेवणी आली होती. दाजीची मेवणी हा कोण तुम्ही दाजीला दुकानावर ठेवून इतका मोठा पस्ता केला ना. म्हणजे सुधांदा आलेली होती किराणा न्यायला. मग त्यात काय पाच का सामान नेला असं ना तिने सामान नेलं असल. अहो सामान नेलं ते पण दोन्ही भरून पैसे न देता. पैसे न देता हा दाजी काय म्हणे माहिती का अरे आपलं मांडून ठेवायला लावला असेल. मांडून भिंडून जाय नाही. ते सुधांदा वहिनी म्हणत होते अहो तिथे पैसे झाले तिथे पैसे झाले. आपलं तर त्याने सुधांदा तू माझी लाडकी मेवणी शामरावला तळण पण देणार नाही. घेऊन जाय लाजन तेवढं आणि टेन्शन देऊन होता हा दाजी तुझ्यासाठी जिवंत आहे असे म्हणे. बर आणि दोन्ही भरून ते पण फुताट. आणि तुम्ही रुपयाचं देत नाही राव पोरांना खायला दिलं ठीक आहे फुकट कसा जाऊन देईन मी असं सांग नाही. बरं लगेच जाणार सुगंधकडे आता मी आणि तिला म्हणणार काय काय सामान आणलंय सांग. आपण ते दाजीला आवड झाला ना. आता दाजी कुठं रोज असतोय बशीला आता मला काय माहिती असा करीन म्हणून तेवढ्याच सुगंधा बी येईन म्हणून सांग बरं. बरं मी होतो म्हणून नाही तर तळूला पण नसतं. त्यामुळे तुला सांगून गेलतो मी की बाबा लक्ष ठेव म्हणून. हा घर आता एवढं मोठं काम केलं असतं आता काय थोडं वा हा डेपुटीच्या नावावर टिपून ठेवतो धर. म्हणणं तो अरे काय रे असंच म्हणलं आपलं. चल येऊ का ये दुकान. लक्ष ठेव ना मग आता काय साठी दिलंय तुला. बरं या डोक्याला वैताग घेऊन नुसतं मारत सुगंधा ए सुगंधा बाहेर ये बरं. आले बाई. काय हो शामराव पैसे किरण आता आणलेले कशाचे पैसे? किराणा आणला ना तू आता हा मग त्याचे पैसे गोणीभर किराणा आणला तू गोणीवर. मग बिल बी नाही गेलं त्याचं काही काय आणलं काय नाही. अहो मग त्यात काय दाजींनी मला किराणा दिला. दाजीने दिलं मग मग दाजीला मीच ठेवून गेलो दुकानावरती की बाबा कोणी आलं तर गिराईक करा पण मला फोन करा आता म्हणून. हे बघा दुकान तुमचं आहे मला माहितीये पण दाजी मला एवढ्या प्रेमाने म्हटले मग मी कशाला पैसे देऊ बरं? म्हणजे तू पैसे देणार नाही. कशाला द्यायचे? हा मी दाजींनाच सांगन की मला बघा तुम्ही किराणा दिला आणि लगेच शामराव घरी पैसे मागायला आले. ए ते का दाजीच दुकान आहे का मला येतं का व्यापारी फुकाट देतो काय सांग बरं. मला पैसे द्यायला येतो माल येतो मला उगा 4-8 त्याच्यावर मिळत येत. मी दाजींना फुकट मागितला का? नाही त्यांनी दिलं त्याच्यामुळे तुम्ही लोट ना घेऊ. दाजीन मी बघून घेईन ना. अगं दुकान माझं आहे दाजीचं थोडीच आहे दाजीन तू बघायला. अहो पण त्यावेळेस तुम्ही दुकानात होते का? नव्हते त्याच्यामुळे विषय संपला तुमचा. गुन्हेभर किराणा आणून बाई असं डायरेक्ट बोलत म्हणलो मी का जीव देऊ का अहो आता. कधीतरी गोणीभर किराणा कुणाला तरी फुकट दिला आणि काय होतं शामराव? तुला तर फुकट भेटलाय म्हणून तुला गुदगुल्यात झाल्या हा? हा पण ना? इथं मग कसं जीव रक्त जोडत आहे माझं. बरं पैसे रक्त देऊन जळणार. टाक ना. नाही द्यायचे हो. ते दाजींना मागा ते देतील तुम्हाला पैसे. मला काय माहित नाही मी आहे ना पैसे वसूलच करत असतो दाजी कोण काय ना पण करणारच वसूल मी. हा शामराव तुम्ही आणि तुमचे ते दाजी आता दाजींनी कसं लाडक्या मेवणीला किराणा फुकट दिला म्हटल्यावर मी आणणारच. आपण काय पैसे देणार नाही भाऊ. जा तुम्ही. बरं ते काय काय आणलं ते तरी सांग ना यादी मला मग पैसे घ्यायला. हो दाजींलाच विचारा ना तुम्ही ठेवलं ना त्यांना दुकानावर ते सांगतील काय काय नेलं म्हणून मी. बरोबर आहे हा बघतोच दाजीकडे मी आता. मग दाजी काय नाही राव डेपुटी काय नाश्ता म्हणता? बिष्टा झाला का नाही? नाश्ता दाबून झाला एकदम. आले बा मेवणे. या शामराव. पटत का पटत तुम्हाला. अरे काय पटत का? मग काय झालं काय रे? पटत का म्हणजे काय झालं काय? काय गरज होती सुगंधाला ते किराणा फुकट द्यायची. अरे मेवणी आहे माझी दिला म्हणून काय झालं? काय रक्ताची मेवणी आहे काय तुमची जाऊन बस आता चहा पाण्याला तर लगे मेवणी झाली की तुमची. अरे तिच्या घरी मी रोज खातो पितो तुला पण ती खाऊ पिऊ घालती मग दिला एखाद दिवशी किराणा तर मग काय कमीपणा आहे त्याच्यात? दुसरी कोणी आणून द्यायचा फुकट किराणा द्यायचा होता तर माझ्या दुकानात द्यायची काय गरज होती. काय झालं काय अरे झालं श्यामा, अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ना रे. केलं तिला अन्नदान म्हणून काय झालं श्यामा डेपुटी? काय आलं नेमकं मला समजा ना. मोठी फुटी मी आहे ना थोडा किराणा संपला होता म्हणून दाऊरला गेलो म्हणलं दाजी बस अर्धा तास आलो मी जाऊन. बर तेवढ्यात नेमकं ती सुगंधा आली. हा बरं आली तर तिने आपले 2-4 वस्तू सांगितल्या. हा या दाजीने तिला गोणी भर किराणा दिला. बरं कुठं टिपून ठेवला नाही किती दिला काय दिला. भर बाई ती म्हणली पैसे किती म्हणून नाही काय रे, आज झाले मेवणी महिला ए, ही दाजी काय एवढी येडी हसली काय हा माणूस खुदू झाला. ना काही चुकलो का मी? दिला त्यांनी मेवणीच्या नात्याने. अहो दिला म्हणजे काय मला फुकट येतो का काय.
मला व्यापाराला पैसे द्यावे लागते त्याच्यावर 4 आठवणी मिळते तर मग मला पोट भरत आहे. दाजी तुम्ही पैसे घ्यायला पाहिजे तर राव मग मेवण्याच्या नात्याने एखादा बिस्किट पुढे द्यायचं त्यांना खायला तरी. आता दिले काय, आता मेवणी माझी तेवढी जवळची आहे, तिची माझी घसरट तेवढी नाही आहे. मेवण्याच्या प्रेमामुळे दिले, बाकी नाही दुसरं काही. मग ते दिले ना तुम्ही, मला काही सांगू नका, मला पैसे पाहिजेत. हा आता दाजी कोण पैसे घेतो का? दाजी माझ्या घराला मग पैसे घेतो का म्हणजे मला फुकट आलं काय डेपुटी? तुम्ही बी खुशाला असं करता राव. मला व्यापारी म्हणून का हा दाजी तुमच्या म्हणजे दाजीच्या मेवणीला फुकट किराणा दिला, शामराव पैसे नका देऊ तुम्ही. नका दाजीचा अपमान करू. त्या बी आल्या सुगंधात आहे का? काय झालं? काय नाही, मी आता तू नाही म्हणली मग मागवतो पैसे. मला एक सांगा, मी तुमचे पैसे बुडवणं असं कधी होईल का? मला माहिती आहे तुम्ही विकत किराणा घेऊन येता, दाजींचं मन राखायचं माझं काम होतं आणि तुमचं पण मन राखणारच ना मी. तुमचे पैसे तुम्हाला देणारच आहे ना. मग तू तर म्हणली मागाशी नाही म्हणून लगेच. मी बघत होते, आता मला काय माहित तुम्ही लगेच दाजींना पैसे मागाल म्हणून. आता तुला माहिती आहे ना व्यवसाय माझा. अहो तुम्ही 10 रुपयाची जिऱ्याची पुढे नेली तर 4 वेळेस घरी फोन करता 10 रुपये राहिले, सुगंधा 10 रुपये राहिले आणि एवढे. आणि मी काय गोणीभर किराणा नाही नेला. 1 किलो साबुदाणा नेला, 2 बिस्किटचे पुढे नेले, चहा पावडरचा पुडा नेला आणि तुपाची बाटली नेली, तो 200 ग्रॅमची. डिग्याचा मानला गोणी भरण्याला. त्या डिग्याचा मुस्काट फोडायचं ना. ओ डेपुटी, त्या डिग्याला काही सांगावं नुसतं लावा अहो लावा डिग्या आहे ना, डिग्याला लाय सवय आहे जरा थोड्या बापाऱ्या मारायची. आणि दाजी येडेत की एवढं सामान द्यायला तुला? अरे शामराव, माझी मेवणी काय तुला फुकट खाणारी बाई वाटली का रे? नाही खरंय आता. अहो पण काय यार तू दाजी, पण? ते कधी रुपये सोडणार आहेत का मला? अगं तो एकदम चिकट माणूस, एकदम कंजूस आहे तो. बरं ऐका मला. म्हणजे संसार करणं म्हणजे काय चिकटपणा म्हणायचा का त्याला? बरं जाऊ द्या आता. शेवट गोड झालाय. त्या सुगंधाताई बी आल्या, तो पैसे देऊन टाकी जरा दिवाण झोप आता. नाही तुला रात्रभर झोप नसते आली. नाही, तसं माय काही- फुकाट गेलं आणि फुकाट गेलं. भाऊ, आणि राव, झोपेच्या पण गोळ्या मी तर नाही खाल्ल्या. ते डिग्याला सांगितलं म्हणून मी त्याला 10 रुपयाचा खायला दिला राव. बघा आता. अरे 2000 करता अरे. झोपेच्या गोळ्या नाही खाल्ल्या झोपताना. 10 रुपये देऊन टाकी भाऊ, नाही त्या डिग्याला उलटे होत्या. नाही हो. नाही, काय आपला- म्हणते ऐका, किती पैसे झाले ते तुम्ही मला सांगा. तू यादी लिहिली का? अहो 2-4 वस्तू होत्या, मी तुम्हाला असे सांगते ना. बरं मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते. पाठव, काय किती काय झाले मला आणलंय? सांगा, तुम्हाला ऑनलाईन टाकून देते लगेच. चालेल चालेल. आणि एवढं नका तंतन करत जाऊ. नाही आणि हे बघ तुम्ही गावची जावं इथं बरं हा, का? तुम्ही काय नोकर राहतं किराणा दुकानावर दाजेला थांबायला लोक लावायचो आणि इथून पुढे थांबायचं नाही बरं का? थांबलं ना तर मग असंच फ्री माल वाटून टाकायचा, म्हणजे याची परत खोड जाईल. अरे मेवना आलाय दिवसांनी महिनाभर राहते, त्यांना परत सुट्टी भेटत नाही. जरा राहू दे निवांत, आला का लगेच कामाला झोपितो त्यांना. हा हे बघ, रुबाबात राहायचं, रुबाबात खायचं आणि तुम्हाला जिथं वाटेल तिथे त्या घरी जाऊन नुसतं जेवत राहायचं. आणि याच्या मेवण्याचा मनोराग घेऊ. ऐकलं का रे डेप्युटी काय म्हणतो? ऐकलं मी, येऊ का चल आता? जाय. भाऊ झोपेच्या गोळ्या नाही खाल्ल्या 2000 करता. चला चला चला.